यवतमाळ शहरातील आरटीओ बायपासवरील कचरा कायमरित्या हटवण्यासाठी नगरसेवक आता सक्रिय झालेले आहेत. यवतमाळ शहरातील आरटीओ बायपासवर दीर्घकाळापासून निर्माण झालेल्या कचऱ्याच्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगर परिषद उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांना प्रत्यक्ष स्थळी बोलावून माजी नगर परिषद उपाध्यक्ष शकील खिजर, माजी नगरसेवक मोहम्मद नजीब, ज्येष्ठ नगरसेवक जावेद अन्सारी आणि नगरसेवक मोहम्मद शाकिर यांनी सविस्तर चर्चा केली. शहरातील दोन भागांना जोडणारा हा बायपास अत्यंत जुना आणि महत्वाचा मार्ग असून काही वर्षापूर्वीच त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नगर परिषदेकडून इथे नियमित साफसफाई केली जाते, मात्र काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक या मार्गावर कचरा तसेच मेलेल्या जनावरांचे अवयव टाकतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी येथे मोकाट कुत्रे आणि गिधाडांचा वावर वाढला असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी उपाध्यक्ष शकील अहमद, माजी नगरसेवक नजीम अहमद, उपाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नवनिर्वाचित जनप्रतिनिधी जावेद अन्सारी, मोहम्मद शाकिर, नहीम पहलवान तसेच स्थानिक नागरिकांनी या जुन्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत कायमस्वरूपी उपाययोजनांवर चर्चा केली. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला नियोजनबद्ध पद्धतीने दुकाने उभारण्याचा पर्यायही चर्चेत आला आहे. त्यामुळे एकीकडे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, तर दुसरीकडे कचरा टाकण्याची समस्या कायमची थांबून परिसर स्वच्छ राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान या गंभीर समस्येकडे नगराध्यक्षा प्रियदर्शनी उईके तसेच मुख्याधिकारी कॅतमवार यांनीही गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी आणि शहरवासियांना कायमस्वरूपी या समस्येतून मुक्ती मिळवून द्यावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.